आणि यंदाचा खास मुद्दा जो आपण सुरुवात करणार आहोत तो आहे आकाश मिसाइल्सचा। भारतानं गेल्या 30 वर्षांमध्ये जो इंडिजिनस म्हणजे स्वदेशी प्रक्षेपणास्त्रांचा प्रकल्प सुरू केलेला आहे, त्याच्यामध्ये आकाश, पृथ्वी, अग्नी ही आपली अतिशय बुलंद अशी अस्त्र आहेत, क्षेपणास्त्र आहेत की ज्यांच्यामुळे केवळ आपलं स्वदेशी आपल्याला परदेशी आपलं परकीय चलनच नाही वाचलं तर आपलं या मिसाईल इंडस्ट्रीमध्ये सुद्धा नाव झालं। आकाश हे त्यापैकीच एक। आकाश आता नव्या स्वरूपात डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन बनवलेलं हे आकाश क्षेपणास्त्र आहे। याची एक छोटीशी चाचणी आपण इथे आपल्या स्टुडिओमध्ये घेतोय। समजा पाकिस्तान सीमेकडून अशी कुठलीही जर का आकाश मार्गाने हेलिकॉप्टर किंवा तत्सम काही येण्याचा प्रयत्न झाला तर आकाश त्याचा क्षणामध्ये वेध घेऊ शकतं आणि त्याची ॲक्युरसी 95% इतकी असल्यामुळे शत्रूचा लक्ष्यभेद ठरलेला आहे। असे आपलं आकाश मिसाईल आणि त्याची कामगिरी आणि आता ते लष्करात दाखल होत आहे आणि हे आकाश पुढच्या स्टेजचं आकाश आहे, त्यामुळे आता लष्कर अधिक सक्षम होणार आहे, एअरफोर्स सुद्धा सक्षम होणार आहे आणि अर्थातच शत्रूला धडकी भरवणारं भारतीय बनावटीचं आकाश क्षेपणास्त्र।